श्री स्वामी समर्थ. दुःखाला कसे सामोरे जायचे हे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला सांगत असतात. तर मित्रांनो, कसं असतं, सगळेच दरवाजे बंद आहेत आणि आपण अडकून पडल्यासारखं वाटत आहे. काय करावं हे कुणालाच कळत नाही आणि कुणाला आपली पर्वा देखील नाही. अपेक्षित असतात तेच लोक सोडून जातात. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे, इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद आणि बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा मिळत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी आपल्याला मनासारखी होत असते. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कुणी साथ देईल की नाही हे माहीत नाही, पण प्रत्येक सुखदुःखात स्वामी आपल्या कायम सोबत असतात. जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो, तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो कधीच तुम्हाला एकटे सोडू शकत नाही, हे विसरू नका. त्यासाठी आपल्या स्वामींनी काही उपाय व तोडगे सांगितलेले आहेत. ते अशा प्रकारे आहे. तर पहिला तोडगा असा आहे की घरामध्ये वायव्य दिशेला राधाकृष्णाचा किंवा लक्ष्मीचा फोटो लावावा. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होत असते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतरच देवपूजा करावी, म्हणजे ती देवपूजा पूर्णत्वास होते. घरात आपण मनी प्लांट लावतो. घरामध्ये मनी प्लांट लावू नये. पैशाची नेहमी चणचण भासते. घराच्या व दुकानाच्या उंबऱ्याला लाथ करून जाऊ नये. द्रव्यप्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र आहे ओम नमो विष्णवे नमः. आणि जर तुम्ही विष्णू सहस्रनाम घ्याल तर ते खूपच प्रभावी असते. जो सूर्योदयी अथवा सूर्यास्ताच्या समय झोपतो त्याला कधीच लक्ष्मी प्रसन्न होत नसते. ह्या गोष्टी जर आपण करू तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर नांदतेच, पण सुखसुद्धा नांदते. तर हे होते काही तोडगे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब.